तेव्हापासून राजाभाऊ म्हणायची सवय लागली आहे. असे माझ्या म्हणजे पितृतुल्य असलेले ज्येष्ठ बंधू राजाभाऊ राजेंद्र राऊत यांचा आज इथे सोलापूर जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं नव्हे तर पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं सत्कार होतोय. कारण आत्ताच ॲडव्होकेट अतुल पाटलांनी जी काही मागणी केली त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी वेळ दिला आमच्या मार्गदर्शिका आणि विधान परिषदेच्या सदस्या उमाताई खापरे असतील, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील भाऊ कांबळे, त्याचबरोबर ज्यांनी आयुष्यभर आत्तापर्यंत साथ दिली आणि आयुष्यभर साथ देणार आहेत त्या आमच्या कविताताई यांच्यासाठी खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कविताताई निसंकोचपणे विश्वास ठेवून आमच्या राजाभाऊंना मोकळीक आणि स्वातंत्र्य दिलं, त्याच्यामुळं राजाभाऊ आपल्या सर्वांची सेवा करू शकलेत. तर या माऊलीचे खरं उपकार मानले पाहिजे, या माऊलीचे आभार मानले पाहिजे. या माऊलीसाठी आपण सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांची आत्ता कृषी बाजार समितीवर निवड झाली असे आमचे विजयजी गरड साहेब असतील, पंचायत समितीचे सदस्य सुरवसे साहेब असतील, जिल्हा परिषदचे आमचे दीपक भाऊ वैद्य यांचंही मी मनापासून कौतुक करतो. यंग आणि डायनॅमिक असं व्यक्तिमत्व, आणि राजाभाऊंनी ठरवलं तर काही पण होतं. आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बार्शी तालुक्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष मिळून दिलं आहे, आणि ते पण आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे सर त्यांच्या जागेवर तुम्हाला दिलं आहे. त्याची जाण आमच्या सरांची ठेवा तुम्ही, कारण त्यांनी थांबून तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यासाठी त्यांचं कायम मार्गदर्शन आपल्यासाठी असू द्या. असे आमचे मित्र, त्याचप्रमाणे साकोसाचे आमचे दुसरे मित्र सुनीलजी जाधव साहेब, रोहितजी पाटील, गडसिंग साहेब, ज्यांनी पिंपरी चिंचवडला खूप नंबर दिलेत, गाड्यांचे नंबर दिलेत. ते RTO ऑफिसर म्हणून इथे पिंपरी चिंचवडला होते. त्यांनी सगळ्यांना मनसोक्तप्रमाणे त्यावेळेस मला आठवतं आहे की 11 नंबर हा पहिल्यांदा मी त्यांच्याकडनं घेतला, आणि 2 व्हीलरला पहिला नंबर त्यांनी मला दिला. असे आमचे गडसिंग साहेब, उपसभापती बाबासाहेब गायकवाड, अण्णासाहेबजी वाणी, भाऊ माने, सभापती पाणीपुरवठा भैयासाहेब, नगरसेवक टिंकू गव्हाणे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं आहे ते आमचे दिनेशजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे आमचा म्हणजे लहान भाऊ तुषार हिंगे. मला आत्ताच कळलं की तो पण सोलापूरचा आहे. आणि सुनील भाऊ नेहमी म्हणायचे की बाबा मी सोलापूरचा आहे, तर त्यांना खूप आग्रह केला की गावाला कधीतरी घेऊन जावा. पण ते आत्ता त्यांनी राजाभाऊच्या समक्ष त्यांनी मला ग्वाही दिली की आता दोघंही भाऊ, माझे मोठे दोघंही भाऊ मला तिकडे सोलापूरला घेऊन जाणार आहेत. ताई, आता कसं होतं सगळ्यांना गाव असं, आम्ही पुणेकर म्हणजे पिंपरी चिंचवडकर, आमची शोकांतिका आहे की आम्हाला सांगायला काही नाही आहे. गमतीने आम्ही म्हणत असतो की प्रत्येकजण म्हणजे आता अमोल माझा मित्र आहे, अमोल पाटील. 2007ला जेव्हा मी नगरसेवक म्हणून नगरसेवक पदासाठी उभा राहिलो त्यावेळेस बारख्या भावासारखा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. त्यालाही मी म्हणायचं, अरे तुम्ही लोक सुट्टीला गावाला जाता, आम्हाला गावच नाही आहे, तर आम्हाला पण एक गाव मिळून द्या. म्हणून मी म्हटलं, मगाशी ॲडव्होकेट अजित पाटलांनी जे काय मागणी केली त्याच्या अगोदरच मी राजाभाऊंशी येताना गाडीत आणि घरी बोलत होतो की किती क्षेत्र साधारणतः आपलं पाणलोट क्षेत्र हे वाढणार आहे. तर त्यांनी सांगितलं जवळपास 5,000 एकर क्षेत्र हे आता 50,000 हे क्षेत्र बागायत होणार आहे. तर मग मी त्यांना विनंती केली की आता तुम्ही मला तुमचा गावाला बनवून घ्या. म्हणून मी म्हटलं की मी जागेबद्दल बोलल, आपण थोडीशी आदलाबदल करूया. तुम्ही इथे आता साकोसा मित्रमंडळाचे आमचे सगळे मित्रपरिवार आहेत, त्यांना कल्पना आहे की पिंपरी चिंचवडकर हे दानशूर आहेत, आणि पिंपरी चिंचवडचं पाणी म्हणजे पवनेचं पाणी असेल, इंद्रायणीचं किंवा मुळामुठ्याचं असेल, ते फार गोड आहे. इथं आलं की माणूस जातच नाही. आणि आम्ही पिंपरी चिंचवडकर एवढे प्रेमळ आहोत की आम्ही पण सोडत नाही.
त्याच्यामुळे तुम्ही जी काही मागणी केलेली आहे ती 100% ही आमच्याकडनं पूर्ण होईल, हीच ग्वाही इथे देतो. जरी तुम्ही पिंपरी चिंचवडकरांना किंवा मला असेल, उमाताईंना असेल, आम्हाला तुमचं गाववाला नाही बनवला तरी आम्ही तर निश्चित तुम्हाला गाववाला बनवलेलं आहे. तुमचे सातबारे आता हे पिंपरी चिंचवडकरांचे सातबारे आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आपलं सोलापूर मित्रमंडळासाठी ज्या पद्धतीने साकोसा म्हणजे कैलासवासी आपल्या महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण साहेबांचं इथं स्मारक समिती झाली आणि खूप सुंदर असं भाऊ आमचे सुनील भाऊ जाधव आहेत ना, यांनी खूप कुठे सुनील भाऊ जाधव एकदा उभे राहा ना, खरंच उभे राहा, कारण एकदा ह्या माणसांनी एकदम खूप छान काम केलं आणि स्मारक समितीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्षापासून जवळपास आता आम्ही तिथे 25 कोटी रुपये खर्च केला. जागाही आम्हाला त्यावेळेस प्राधिकरणाची आणि माननीय आपले श्रीनिवास पाटील साहेबांनी दिली आणि त्याच्यानंतर स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप असतील, मी असेल, उमाताई असेल, महेशदादा असेल, आम्ही सगळ्यांनी मदत करून त्या स्मारक समितीचं स्मारक मंडळ छान पद्धतीने केलं. त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्यापेक्षा सुंदर हे सोलापूर मित्रमंडळाचं स्मारक होईल, जिल्हा नियोजनाचं ऑफिस होईल आणि आपल्या इथं जे काही सोलापूरवरनं बार्शीवरनं जी आपल्या मराठवाड्यातनं विद्यार्थी येतात, मुलं मुली येतात, त्यांच्या शिक्षणाची सोय, राहण्याची सोय ही निश्चितच आम्ही पिंपरी चिंचवडकर म्हणून नाही तर मी राजाभाऊंना म्हटलं की मी पण तुमच्या जिल्ह्याचा व्यायी आहे, तर लगेच राजाभाऊंनी पलीकडे ढकललं. ते म्हणले ते तुम्ही आमच्या जिल्ह्यात येत नाही, ते भूमपरांडा तिकडे उस्मानाबादमध्ये येतात. मी म्हटलं चला आपला थोडा वशिला लावू, आम्ही पण तुमचे पाहुणे होऊ. तर ते म्हणले नाही नाही तुम्ही तिकडले व्यायी आहात, आमच्या दोन्ही कन्या म्हणजे भावाच्या कन्या तिकडे पलीकडे भूममध्ये दिलेल्या आहेत. तर निश्चितच आपण सगळेजण एकत्र आहोत. ज्या पद्धतीने राजाभाऊंनी तुम्हाला पाणी दिलं, ज्या पद्धतीने राजाभाऊंनी तुम्हाला पाणी दिलं, हे पिंपरी चिंचवडकर किंवा आम्ही बसलेले उमाताई असेल, मी असेल, सुनील भाऊ असेल, हे कधीच प्रेम कमी करणार नाही, हे प्रेमच देत राहणार. ही ग्वाही या मंचकावरनं देतो. आज खरं तर खूप आनंद पण होतो आहे की एक आपला मातीतला माणूस की फिनिक्स पक्षासारखा की न घाबरता म्हणजे पराजय झाल्यानंतर कुठेही न डगमगता एकदम ताकदीनं आणि विश्वासानं पुन्हा एकदा भरारी मारली आणि ती भरारी कुणाच्या जीवावर मारली तर बसलेल्या समोरच्या तुमच्या सगळ्यांच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या प्रेमावर. आणि हेच आशीर्वाद, हेच प्रेम या पुढील काळातही राजाभाऊंवर ठेवावं असंच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो. आज सोलापूर जिल्हा मित्रमंडळाचं स्थापना झालेली आहे. स्थापनेच्या निमित्तानं निश्चितच सोलापूर जिल्हा आता पूर्वीसारखा दुष्काळग्रस्त किंवा प्रवणग्रस्त राहिलेला नाही आहे. आता सोलापूरसुद्धा सुजलम सुफलम झाला आहे आणि तो कुणामुळे झाला आहे तर आपले लाडके देवाभाऊ त्यांच्यामुळे झाला आहे. जवळपास म्हणजे 5,000 कोटीचा निधी हा बार्शी जिल्ह्याला एकट्याला हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, कणखर मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला आहे. आणि तो असाच पाठपुरवठा करणारा माणूस, पाणीदार माणूस की ज्याला खरं तर पाणीदारचीच उपमा दिलेली एक चांगलं सूचक राहील. कारण राजाभाऊसारखा माणूस, कारण मी पाहिलं आत्ता की आमचा मित्र निवेदक अक्षय मोरेनी जेव्हा ती पत्र वाचून दाखवलं तर अक्षयचं गाव माहीत नाही, कुठले गाव अक्षय? रत्नागिरी, म्हणजे कुठे रत्नागिरी आणि कुठे सोलापूर, एवढं मोठं डिस्टन्स असताना सुद्धा त्या अक्षयच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अशी माणसं जे खरं राजाभाऊ तुम्ही माणसं कमवलेत, तुम्ही काम केलं आहे. आम्हाला तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुमच्याकडनं खूप काही शिकायचं आहे. आणि निश्चितच या मंचकावरनं मी एकच ग्वाही देईल की तुम्ही ज्या पद्धतीने राजाभाऊंना प्रेम केलं, राजाभाऊंनी तुमच्यावर केलं, किंबहुना त्यापेक्षा कमी नाही पण जास्तीचंच प्रेम मी हे बार्शीकरांवर आणि सोलापूरकरांवर करल, अशीच ग्वाही या मंचकावर मी आपल्या सर्वांना देतो. मी राजाभाऊचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. त्यांचं वरिष्ठ सभागृहात विधान परिषदेमध्ये त्यांची निवड झाली, निवडून आलेत ते. आणि खरं तर 2004ला पहिल्यांदा आमदार झाले, त्याच्यानंतर 19 आणि आत्ता
या पद्धतीने त्यांचा राजकीय प्रवास तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे, पण या पुढचा प्रवास हा आणखीन कणखर, उत्तम आणि पारदर्शकता आणि एकदम निर्मळ अशाच पद्धतीने आपल्या हातून घडो अशीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. मी उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं, समस्त पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं आणि माझ्या जगताप कुटुंबियाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं मी आपल्याला मनापासून खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली. सोलापूरकर तुम्ही जरी मला गाववाले बनवून नाही घेतलं तरी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. सोलापूर मित्रमंडळाचं मी आभार मानतो आणि सोलापूर मित्रमंडळाला सुद्धा माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. चौफेर फटकेबाजीनं इतकं सुंदर मनोगत भाऊनी व्यक्त केलंय आणि यानंतर विनंती करतो की तू ना रुकेगा कभी.